या ठिकाणी मी पाहतो की दाविदाने देखील आपल्या पाप क्षमेसाठी, पश्चातापासाठी 3 दिवस उपवास प्रार्थना केली, 7 दिवस केली, 21 दिवस केली, 40 दिवस केली. लक्षात घ्या. परंतु आज आम्ही लोक असे आहोत की परंपरेने आलेले उपवास, परंपरेने आलेले रूढी आणि परंपरा आम्ही पाहतो आणि त्याप्रमाणे चालण्याचा प्रयत्न करतो प्रियानो. परंतु ह्या गोष्टीला काहीही अर्थ नाहीये. आम्ही पाहतो या ठिकाणी प्रियानो, एकच मी म्हणेल, माझा पहिला पॉइंट हा आहे की पवित्रता धारण करणे. अजूनही आम्ही पवित्रता धारण केलेली नाहीये. आमची 17 पिढीची आम्ही ख्रिस्त आहोत, 18 पिढीचे आहोत, 3 पिढ्या 10 पिढ्या आमच्या गेल्या, पण पवित्रता आम्ही धारण केलेली नाही. फक्त फॉर्मॅलिटीज मागून आलं आणि पुढं एक सांप्रदायिक पद्धतीने आम्ही आमचं जीवन जगण्याचा प्रयत्न करतो. लक्षात घ्या प्रियानो, 40 दिवस उपवास प्रार्थना चालू होत असताना आम्ही स्वतःला पवित्रता आम्ही धारण केली पाहिजे. परंतु 40 दिवसामध्येच आमची पवित्रता आम्ही धारण करतो आणि मग 40 दिवस संपले की जैसे ते वैसे पूर्ण आमचं जे आहे ते आम्ही चालू ठेवतो. प्रियानो, आम्ही बऱ्याचशा चुका करतो. व्यभिचार, खून, खराबी, भांडण, तंटा, ठोसाठोशी, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही करतो प्रियानो. आणि उपवासही धरतो. तर आम्ही या ठिकाणी म्हणणार आहोत अशा गोष्टीला की नामधारी ख्रिस्ती. तरुण तरुणी आहेत, कारभारी आहेत, धनी आहेत, आईवडील आहेत, सासू आहे, सासरा आहे, सून आहे, मुलं आहेत, मुली आहेत, आई आहे थोडी. प्रियानो, ही जी मंडळी आहे ना, हे पुन्हा 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 उपवास धरतात आणि पुन्हा पुन्हा चुका करतात. पुन्हा उपवास धरतात, पुन्हा चुका करतात. प्रियानो, ह्या चुका पुन्हा पुन्हा करणाऱ्यासाठीच पवित्र बायबल मध्ये वचन आहे 2 पेत्र 2:22 मध्ये आणि नीती 26:11. मी आता वाचणार नाही, तुम्हाला वाचायचं आहे ते.